नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही महाराष्ट्र MBA CET 2026 एक्झामिनेशन देणार असाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून बेस्ट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर हा सेशन तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण लॉजिकल रिझनिंग हा जो युनिट आहे, जो सगळ्यात जास्त वेटेज असणारा युनिट आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2023 आणि 2024 मध्ये विचारले गेलेले प्रश्न लॉजिकल रिझनिंग या युनिटमधले. तेही आपण चॅप्टर वाईज बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचा एक अंदाज येईल आणि त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी आणखीन एक चालना मिळेल. सो वेलकम बॅक एव्हरीवन. CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा निहाल एज्युकेटर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग वरील 2023 आणि 2024 चे PYQs पाहणार आहोत, तेही पूर्ण स्पष्टीकरणासह. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्ही MBA CET परीक्षेची तयारी करत असाल आणि उत्तम पर्सेंटाईल मिळवून बेस्ट कॉलेजमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. जे की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनची एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला थेट शिकायची संधी मिळते आणि कुठलाही डाऊट जर तुमच्या मनामध्ये असेल तर तो तुम्हाला लगेच विचारता येतो, राईट. आणि शिवाय काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच, तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून तुमची स्टडी कुठेही थांबणार नाही, कंटिन्यू मध्ये तुमची स्टडी चालत राहणार आहे, राईट. यासोबत तुम्हाला तुमच्या टॉपिक वाईज MCQ सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून प्रत्येक टॉपिकचा अभ्यास तुमचा बळकट होईल, चांगला होईल. त्यासोबत फुल सिलेबस नोट्स आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला दिले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामचा फील येणार आहे, राईट. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपले लाईव्ह सेशन चालू असतील तेव्हा तुम्हाला काही शॉर्टकट्स आणि ट्रिक्स सुद्धा शिकवले जातील, जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवू शकाल आणि तुमचा जो स्टडी आहे तो बूस्ट करू शकाल, राईट. बघा विद्यार्थी मित्रांनो, MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून एक्स्ट्रा MCQs तुम्हाला मिळतील, वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्हाला ओळख होणार आहे. एक्झामिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट असतो आणि हे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये शिकायला मिळणार आहे. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि बॅच जॉईन करा, जे की 22 डिसेंबर पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येऊ शकते. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. पहिला प्रश्न आहे तुमचा ब्लड रिलेशन वरती. इंग्लिशमध्ये असणार आहे. बघा, पूर्णपणे आपले कोर्सेसमध्ये सुद्धा जेव्हा लाईव्ह सेशन्स आपले असतील, त्यामध्ये सुद्धा आपण पूर्णपणे मराठीमध्येच शिकणार आहोत. बट तुमचे टर्म्स वगैरे जे आहेत, तुमचे क्वेश्चन्स, तुमचे कन्सेप्ट जे आहेत, ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये असणार आहेत. बट तुम्हाला समजवलं जाणार आहे, तुमचे सेशन जे असणार आहेत ते मराठीमध्येच शिकवले जाणार आहेत, ठीक आहे. मग बघा, या ठिकाणी काय विचारलंय की इफ X is the brother of the son of Y's son, then how is X related to Y? म्हणजे X जो आहे, है ना, तो भाऊ आहे. भाऊ आहे म्हणजे हा मेल झाला, ठीक आहे. ऑफ द सन ऑफ वाय सन म्हणजे हा सुद्धा मेल आहे आणि हा सुद्धा मेल आहे, ठीक आहे. मग समजा हा Y आहे, त्याचा मुलगा Z आपण केला आणि त्याचा मुलगा A आपण कन्सिडर केला. आता Z आणि A तर दिले नाहीये, बट आपण कन्सिडर केले. मग A चा भाऊ कोण आहे? X आहे. X आणि A, बरोबर, हे भाऊ आहेत. मग यामध्ये विचारलं आपल्याला X आणि Y चं रिलेशन काय आहे. ऑब्वियस आहे, याचा मुलगा हा आणि त्याचा मुलगा A आणि ह्याचा भाऊ X, म्हणजे हे भाऊ आहेत. ह्यांचे वडील कोण आहेत? Z आणि त्यांचे वडील कोण आहेत? Y. मग आजोबा आणि नातूचं नातं लागतं इथे, बरोबर आहे ना. मग X हा Y चा कोण झाला? हा झाला नातू, ग्रँडसन झाला, बरोबर. त्यामुळे ऑप्शन D इथे करेक्ट येणार आहे. Pointing to a woman, a girl said,
शी इज द डॉटर इन लॉ ऑफ अ ग्रँडमदर ऑफ द ओनली सन ऑफ माय फादर. ओके, काय म्हणते ती की एक गर्ल म्हणते की शी इज द डॉटर इन लॉ. ठीक आहे, ती जी आहे ती कोण आहे? डॉटर इन लॉ आहे, म्हणजे सून आहे. कोणाची? माझ्या ग्रँडमदरची, माझ्या आजीची. ठीक आहे, ग्रँडमदर ऑफ व्हॉट? ओनली सन ऑफ माय फादर, म्हणजे माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची है ना, जी आजी आहे तिची ही सून आहे. मग ही कोण आहे? किती सोपं आहे बघा. आता ओनली सन ऑफ माय फादर, ओनली सन ऑफ माय फादर म्हणजे एकुलता एक मुलगा आहे. आणि गर्ल सेड म्हटलंय इथे, है ना, गर्ल सेड म्हटलंय. बरोबर, म्हणजे तो सन जो आहे तिचा भाऊ असणार आहे. करेक्ट. मग बघा, सन आहे है ना, आपण त्याला एस करूया, त्याचे फादर. ठीक आहे, म्हणजे एफ करूया. आता ग्रँड मदर म्हणजे कोण? त्याची आई असणार आहे, फादरची आई असणार आहे है ना, ग्रँड मदर करूया आपण. करेक्ट. आणि ती कोण आहे? डॉटर इन लॉ आहे, म्हणजे त्याची सून आहे. कोण आहे? या ग्रँडमदरची सून आहे है ना, म्हणजे सून आहे म्हणजे या ग्रँडमदरच्याच कुठल्या तरी एका मुलाची ती बायको असणार आहे. बरोबर आहे. मग ओनली सन ऑफ माय फादर असं म्हटले तर हा तर एक एकुलता एक आहे, हे आपल्याला कळलंय. मग ग्रँडमदरची सून म्हटलं तर ती कदाचित फादरची बायको असू शकते, वाईफ असू शकते. बरोबर आहे. मग फादरची वाईफ ह्या सनची कोण झाली? ही झाली मदर. मदर आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन ए. समजलं? सो ए त्याचं पॉसिबल आन्सर असणार आहे. इंट्रोड्युसिंग अ मॅन, विमेन सेड हिज वाईफ इज द ओनली डॉटर ऑफ माय फादर. हाऊ इज दॅट मॅन रिलेटेड टू द विमेन? बघा, इथे समजा तीन व्यक्ती आहे. इथे एक व्यक्ती आहे जो की मेल आहे, इथे एक आहे जी की फिमेल आहे, आणि इथे एक आहे जी की फिमेल आहे, असं समजा. या दोघी मैत्रिणी आहेत है ना. 2 नंबर सांगते 3ला की हा जो व्यक्ती आहे है ना, त्याची बायको माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे है ना. हिज वाईफ इज ओनली डॉटर ऑफ माय फादर. आता एकुलती एक मुलगी आहे हे तर सांगितलं, आणि त्यातल्याच सांगितलं की माझ्या वडिलांची. आता माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण? ती स्वतःच असणार आहे है ना. याची बायको माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे ही कोणाची? हा जो व्यक्ती आहे ह्याची बायको कोण असणार आहे? ही स्वतःच असणार आहे है ना. मग हा व्यक्ती कोण असणार आहे? तिचा हजबंड असणार आहे है ना. त्यामुळे ऑप्शन डी या प्रश्नामध्ये करेक्ट येतोय. 42, 40, 38, 35, 33, 31, 28 पुढे कोणते दोन आकडे येतील? म्हणजेच क्वेश्चन मार्क येते है ना. मिसिंग फिगर शोधायचे आता आपल्याला. बघा, 42 मायनस 40 है ना, 2. 40 मायनस 38 किती? 2. राईट. 38 मायनस 35 किती? 3. राईट. 35 मायनस 33 किती? 2. परत 33 मायनस 31 किती आलंय? 2. आणि पुढे 31 मायनस 28 किती आहे? 3. आता पॅटर्न काय बघा, 2 2 3 2 2 3, आणि पुढचा काय असायला पाहिजे? 2 2 आणि 3च असला पाहिजे है ना. 28 मायनस 2 असायला पाहिजे. उत्तर किती येईल? 28, 27 आणि 26. परत 26 मायनस 2च असायला पाहिजे, मग किती येईल? 26, 25 आणि 24 है ना. आन्सर 26 आणि 24 असं असायला पाहिजे. आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन ए. ठीक आहे, 26 आणि 24. पुढचा प्रश्न, 7 9 66 12 14 66 आणि 17 पुढे काय? म्हणजे क्वेश्चन मार्क आला, परत मिसिंग फिगर आपल्याला शोधायचं आहे है ना. मग 7 9 66 12 14 66 66 डबल आलाय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा 3 3च्या ग्रुपने गेलेला आहे है ना. आता इथे सुद्धा 17 आणि एक आकडा आणि 66 असायला पाहिजे, कारण ऑप्शन मध्ये पण आपल्याला जवळपास 66 दिसतोय. बरोबर ना. मग बघा, 7 9 आणि 66, परत 12 14 आणि 66 है ना. 7 मध्ये 2 टाकले तर 9 येतात. बरोबर आहे. आणि मग 66 जसं आहे तसं दोन्ही मध्ये आहे. 12 मध्ये 2 टाकले तर 14 येतात, आणि 66 जसं आहे तसं आहे. आपण 17 मध्येही 2 टाकलं तर किती यायला पाहिजे? 19 आणि 66 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का 19 आणि 66? आहे, ऑप्शन ए. समजलं या पॅटर्न नुसार. सो 19 आणि 66 याचा राईट आन्सर येणार आहे ऑप्शन ए. पुढे 11 12 15 20 आणि 27 नंबर सिरीजचा प्रश्न आहे. ठीक आहे.
आपल्याला काय दिलेलं आहे 11, 12, 15, 20 आणि 27 दिले आणि क्वेश्चन मार्क दिले म्हणजे मिसिंग फिगर शोधायचं आपल्याला. ठीक आहे. मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल 34, 36, 30, 32 हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये देणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर सिरियसली प्रिपरेशन करायचं असेल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त पर्सेंटाईल घेऊन तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला मी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत कोर्स कसा जॉईन करायचा आहे, कारण आपले कोर्स चालू झालेले आहेत, त्यामध्ये लाईव्ह सेशन सुद्धा चालू झालेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर जो आहे तुमचा डिटेलमध्ये शिकवला जात आहे. तुम्हीही त्याचा लाभ घ्या, तुम्ही त्याची जी संधी आहे ती सोडू नका. ठीक आहे. आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. परंतु प्रिपरेशन पटापट स्टार्ट करा. ओके. चलो, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन, ज्यामध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. चारही स्लॉट मधले जे प्रश्न आहेत नंबर अँड लेटर सिरीजचे ते बघणार आहोत. ठीक आहे. परंतु हे विसरू नका की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. पुढील प्रश्न बघा. पॉइंटिंग टू अ मॅन इन अ फोटोग्राफ, आशा सेड हिज मदर्स ओनली डॉटर इज माय मदर. हाऊ आशा इज रिलेटेड टू दॅट मॅन. ओके. दॅट मॅन इज हिअर. ठीक आहे. हिज मदर्स म्हणजे या मॅनची मदर. ओके. या मॅनची मदर. हिज मदर्स ओनली डॉटर म्हणजे या मदरची डॉटर. बरोबर आहे. आपण इथे करूया डॉटर है ना. इज माय मदर म्हणजे या डॉटरची मुलगी आशा आहे. बरोबर. बरोबर आहे ना. या डॉटरची मुलगी आशा आहे. आशा आणि या मॅनचं काय नातं झालं. आता मॅन आणि ही डॉटर जी आहे म्हणजे आशाची आई जी आहेत हे कोण आहेत, ब्रदर आणि सिस्टर आहेत. बरोबर आहे. ब्रदर आणि सिस्टर आहेत. मग आशा आणि मॅन हे कोण झाले, बरोबर आहे ना. तर तो मॅन झाला तिचा मामा आणि ती आशा कोण झाली, त्याची भाची. बरोबर. त्यामुळे ऑप्शन सी ते नीस करेक्ट येणार आहे. ठीक आहे. आता हा बघा ब्लड रिलेशनचाच प्रश्न आहे, बट सिम्बॉल किंवा पझल बेस्ड आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय, ए प्लस बी म्हणजे ए इज द सिस्टर ऑफ बी म्हणजे प्लस हा साइन सिस्टरसाठी आहे. करेक्ट. ए मायनस बी मीन्स ए इज द ब्रदर ऑफ बी म्हणजे मायनस हा साइन ब्रदरसाठी आहे. करेक्ट. त्यानंतर ए स्टार बी म्हणजे ए इज द डॉटर ऑफ बी. आता स्टार जो आहे तो कशासाठी आहे, डॉटरसाठी आहे. करेक्ट. मग प्रश्न काय, देन विच ऑफ द फॉलोइंग शोज दॅट ई इज द मॅटर्नल अंकल म्हणजे मामा ऑफ डी. ठीक आहे. म्हणजे ई हा कोण आहे, मामा. करेक्ट. डी जे आहे हे कोण आहे, भाची आहे म्हणजे त्याला नीस वगैरे आपण म्हणू शकतो. राईट. आणि त्यामध्ये ऑप्शन्स मध्ये बघितलं तर डी एफ ई सगळीकडे आपल्याला दिसत आहे. म्हणजे एफ जी आहे, एफ ही कोण आहे, ही मामाची बहीण असायला पाहिजे आणि डी ची आई असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मदर ऑफ डी आणि सिस्टर ऑफ ई. करेक्ट. बरोबर आहे ना. आता या ठिकाणी ऑप्शन्स दिलेत आपल्याला. राईट. मग या सिम्बॉल नुसार आपल्याला काय करायचं आहे, क्रम लावायचा आहे. बरोबर. मग अगोदर आपण डी ला ठेवलं, समजा डी है ना. डी ला ठेवलं. डी ची आई कोण आहे, बरोबर आहे. डी ही कोणाची मुलगी आहे, डी ही मुलगी आहे एफ ची. मग इथे आपण स्टार करणार. डी ही कोणाची मुलगी आहे, एफ ची है ना. एफ इज द मदर ऑफ डी, डी इज द डॉटर ऑफ एफ. ठीक आहे. डॉटर साठी स्टार साइन आहे. मग डी इज डॉटर ऑफ एफ म्हणजे डी स्टार एफ आला. आणि एफ ही ई ची बहीण आहे. बहिणीसाठी साइन कुठला आहे, प्लस आहे. प्लस ई असायला पाहिजे. म्हणजे डी बघा या ठिकाणी मी सांगतो, डी स्टार एफ प्लस ई असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का, आहे. ऑप्शन ए. समजलं. आता हे सिम्बॉल दिलेत, या सिम्बॉल्स वरून आपल्याला नातं कोणत्या सिम्बॉलसाठी लागतं हे बघायचंय. त्यानुसार क्रम लावायचा आहे. मुलगी, आई आणि तिचा भाऊ. ठीक आहे. असं क्रमानुसार लावलं तर आपल्याला ऑप्शन ए हे राईट आन्सर येत आहे. वन मॉर्निंग उदय अँड विशाल वे टॉकिंग टू इच अदर फेस टू फेस ॲट अ क्रॉसिंग. विशाल आणि उदय एकमेकाशी बोलत आहेत, फेस टू फेस बोलत आहेत. ठीक आहे. प्रश्न काय आहे, इफ विशाल्स शॅडो वॉज एक्झॅक्टली टू द लेफ्ट ऑफ उदय, विच डिरेक्शन वॉज उदय फेसिंग. उदय कोणत्या डिरेक्शनला तोंड करून थांबलेला आहे जर विशालची सावली त्याच्या डाव्या साईडला असेल तर.
आता सोपं आहे बघा, एक तर लक्षात घ्या, सावली ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईडला सूर्य असायला पाहिजे. ठीक आहे. आता विशालची शॅडो जर लेफ्ट साईडला आहे, आता समजा हे डिरेक्शन आपण काढलेलं आहे, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. ठीक आहे. हा उदय आहे, हा विशाल आहे. करेक्ट. विशाल आणि उदय. आता विशालची शॅडो लेफ्टला आहे, उदयच्या लेफ्ट साईडला आहे. करेक्ट. या ठिकाणी सावली आहे. मग या ठिकाणी सूर्य पाहिजे. करेक्ट. मग ईस्टला सूर्य आहे समजा आणि सावली त्याच्या अपोजिट आहे, वेस्ट साईडला आहे. मग उदयचा फेस कुठे असायला पाहिजे? नॉर्थ साईडला असलं पाहिजे. करेक्ट. उदयचा फेस नॉर्थ साईडला असलं पाहिजे. मग ऑप्शन आहे का बघा, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, नन ऑफ दिस. नॉर्थ इथे ऑप्शन आहे, त्यामुळे ऑप्शन सी इथे एक्झॅक्टली करेक्ट ऑप्शन आपला येणार आहे. समजलं? सोपा प्रश्न होता हा, तुमच्याच एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे डिरेक्शन वरती. बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा. अरुण सेड दिस गर्ल इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. हाऊ इज अरुण रिलेटेड टू दॅट गर्ल? सोपा प्रश्न आहे बघा. अरुण काय म्हणतोय? अरुण म्हणतोय की दिस गर्ल, जी जी मुलगी आहे, इज अ वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. आता ए ची आई, बरोबर आहे. आता इथं ए करूया आपण, म्हणजे व्यवस्थितपणे समजेल. ए ची आई कोण? आपण बी करूया. ठीक आहे, मदर. करेक्ट. त्यानंतर त्याने काय सांगितले? मदर्स ग्रँडसन. मदर्स ग्रँडसन म्हणजे हा सन आणि ह्याची याचा मुलगा. ठीक आहे, आपण सी करूया, सन. ठीक आहे. मग बी आणि सी कोण झाले? हा ग्रँडसन झाला आणि बी कोण झाली? ही ग्रँडमदर झाली. ठीक आहे. मग याची बायको, सी ची वाईफ, समजा डी आपण करूया. ठीक आहे, आपण डी करूया, म्हणजे डी ही काय झाली? वाईफ झाली. कोणाची? सी ची. करेक्ट. आणि सी चे वडील कोण आहेत? ए. राईट. मग अरुण जो आहे तो सी चा वडील आहे, बरोबर. मग मुलाची बायको ही कोण झाली? सून झाली. मग सुनेचा ए कोण आहे? है ना, अरुण तिचा कोण लागला? फादर इन लॉ, सासरा झाला. बरोबर आहे ना. सो ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट येतोय. आता पुढचा प्रश्न बघा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं शॉक होईल. त्याच एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला परत एकदा तसा प्रश्न मिळालाय. वाईल इंट्रोड्युसिंग अ गर्ल ॲट अ पार्टी, अनिल सेड. अनिलने सांगितले. आता काय म्हटलंय? शी इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. सिमिलर प्रश्न आहे ना, है ना. सिमिलर प्रश्न आपल्याला बघायला मिळतो ना. हाच फायदा होतो जेव्हा तुम्ही PYQs डिस्कस करता किंवा PYQs प्रॅक्टिस करता. रिपीटेड क्वेश्चन्स कुठल्या टाईपचे येत आहेत एक्झामिनेशन मध्ये ते आपल्याला कळतं आणि आपण त्या पद्धतीने प्रिपरेशन करत असतो. आलं लक्षात? त्यामुळे बघा, या ठिकाणी सुद्धा सेम आन्सर येणार आहे, फादर इन लॉज. कारण मागचा प्रश्न जो आहे तसाच हा प्रश्न आहे, है ना. शी इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. ओके, सेम प्रश्न आहे. सो फादर इन लॉ, सासरा, याचा राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ, अ मॅन सेड, आय हॅव नो ब्रदर ऑर सिस्टर, बट द फादर ऑफ दॅट मॅन इज द सन ऑफ माय फादर. त्याने काय सांगितलं? माझा भाऊही नाहीये, माझी बहीणही नाहीये, म्हणजे तो एकुलता एक असणार आहे, बरोबर आहे. बट द फादर ऑफ दॅट मॅन, म्हणजे तो जो व्यक्ती ज्याला पॉइंट आउट करतोय फोटोग्राफमध्ये, हा जो माणूस आहे, हा कोण आहे? हा माणूस कोण आहे? तो माझ्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे, है ना. आता समजा तो माणूस आहे ए, कोणता माणूस? ज्याच्याकडे पॉइंट आउट केले, है ना. त्याचे वडील आहेत बी, बरोबर. आता हा व्यक्ती काय म्हणतोय? त्याचे वडील, म्हणजे त्याचे वडील बी आणि तो व्यक्ती आहे ए. या ए चे वडील बी जे आहेत ते कोण आहेत? माझ्या वडिलांचा मुलगा आहे, बरोबर आहे. माझे वडील म्हणजे कोण? सी असणार आहेत समजा. ठीक आहे. मग यांचा मुलगा हा, यांचा मुलगा हा, कारण बी ला भाऊ बहीण कुठलाच नाहीये, बरोबर आहे ना. मग ए कोण झाला? स्वतः त्या व्यक्तीचा मुलगा झाला, बरोबर आहे ना. स्वतः त्या व्यक्तीचा मुलगा झाला, कारण माझ्या वडिलांचा मुलगा, है ना. माझ्या वडिलांचा मुलगा, त्यांनी स्वतःच अगोदर सांगितले मला भाऊही नाही बहीणही नाही. मग माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे तो एकुलता एक असणार आहे आणि त्याचा मुलगा आहे तो म्हणजे कोण? त्याचा स्वतःचाच मुलगा आहे तो, बरोबर आहे ना. त्यामुळे राईट आन्सर आहे ऑप्शन बी, हिज सन. सोपं आहे ना. पुढचा प्रश्न बघा. वाईल इंट्रोड्युसिंग राजेश, नेहा सेड, हिज ब्रदर्स फादर इज द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर. हाऊ इज नेहा रिलेटेड टू राजेश? ओके, पहिलं बघा नेहा. ओके, नेहा काय म्हणते?
राजेशला इंट्रोड्यूस करते. आता हिज ब्रदर्स फादर, ओके, हिज ब्रदर्स फादर म्हणजे आपण समजा की राजेश जो आहे, ठीक आहे, राजेशचे फादर म्हणजे राजेशचा भाऊ, आपण मंगेश करूया चला, ठीक आहे, मंगेश आणि राजेश भाऊ भाऊ आहेत, है ना. आता राजेशचा भाऊ मंगेश याचे वडील, ठीक आहे, आपण काय करूया फादर, ठीक आहे. ब्रदर्स फादर इज द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर म्हणजे याचे वडील ग्रँडफादर, करेक्ट. मग ग्रँडफादर हे आहेत, बरोबर. मग या ठिकाणी विचारले की हाऊ नेहा रिलेटेड टू राजेश. आता तिने काय सांगितलंय, माझे ग्रँडफादर म्हणजे हिचे ग्रँडफादर आणि मंगेशचे ग्रँडफादर आणि राजेशचे ग्रँडफादर सिमिलर असणार आहेत. मग हिचेही ते ग्रँडफादर असतील तर मग हे दोन कोण झाले, राजेश आणि मंगेश, तिचे भाऊ झाले. देन हाऊ नेहा इज रिलेटेड टू राजेश, सिस्टर, बहीण आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. अ मॅन वॉक्स 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ अँड देन टर्न्स टू द राईट. आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर he turns to the left and walks 5 kilometer. Now in which direction is he from the starting place? ठीक आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला काय करायचे, डिरेक्शन्स काढून घ्यायचेत, याच्याशिवाय आपल्याला व्यवस्थितपणे समजणार नाहीये. ठीक आहे. आता तुम्ही अज्युम करा की तो जो व्यक्ती आहे तो सेंटर पॉइंटला थांबलेला आहे, त्याचा फेस आहे नॉर्थ साईडला. ठीक आहे. आता तो राईटला वळतोय म्हणजे तो कुठे वळतोय, तो ईस्टला वळतोय. लेफ्टला वळतोय म्हणजे तो वेस्टला वळतोय, है ना. मागे बघतोय म्हणजे तो साऊथला जातोय. या ठिकाणी सांगितलंय की तो 5 किलोमीटर साऊथला वळत आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही नॉर्थ म्हणजे हा प्लस असतो, ईस्ट म्हणजे प्लस असतो, वेस्ट म्हणजे मायनस असतो आणि साऊथ सुद्धा हा मायनस असतो. मग नॉर्थ ईस्ट जरी झाला तर तो कसा असणार आहे, प्लस आणि प्लस असणार आहे. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट. नॉर्थ वेस्ट जो आहे एक मायनस आहे एक प्लस आहे, म्हणजे वेस्ट मायनस आहे नॉर्थ प्लस आहे. मग याला आपण काय करणार, मायनस आणि प्लस. कुठला, नॉर्थ वेस्ट. वेस्ट आणि साऊथ म्हणजे साऊथ वेस्ट जो आहे तो सुद्धा मायनस आणि मायनसच असणार आहे, साऊथ वेस्ट. आणि साऊथ ईस्ट जो आहे तो कसा असणार आहे, तो सुद्धा मायनस आणि प्लस असणार आहे. ठीक आहे. साऊथ ईस्ट, हे लक्षात ठेवा. आता यानुसार जर बघितलं तर 5 किलोमीटर तो साऊथला जात आहे ना, 5 किलोमीटर तो साऊथला जातोय. मग आपण काय करूया, पहिला पॉईंट तो आहे त्याचा स्टार्टिंग पॉईंट तो आहे 0 0 आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. स्टार्टिंग पॉइंट 0 0. त्यानंतर तो जातोय 5 किलोमीटर साऊथ, राईट. मग याचाच अर्थ काय आहे, तो कुठे चाललाय, मायनस, राईट, तो चाललाय मायनस. आता या ठिकाणी 0 आणि इथे -5 करूया आपण. ठीक आहे. पुढे काय झालं बघा, आफ्टर 3 किलोमीटर सॉरी ही टर्न्स टू द राईट. 5 किलोमीटर साऊथला आल्यानंतर तो राईट टर्न घेतोय. आता साऊथला आल्यानंतर त्याचा फेस कुठे आहे, साऊथला आहे. त्याचा राईट टर्न म्हणजे कुठे जाणार आहे, तो जाणार आहे वेस्टला. करेक्ट, तो कुठे जाणार आहे, वेस्टला जाणार आहे. मग राईट टर्न घेतला म्हणजे त्याचा फेस आता वेस्टला आहे आणि त्यानंतर तो 3 किलोमीटर पुढे चालला आहे. मग 3 किलोमीटर तो कुठे चाललाय, वेस्टला चाललाय. मग इथे काय करूया आपण, -3 है ना, वेस्ट मायनस मध्ये आहे ना, -3 आणि इथे -5. आलं लक्षात. पुढे काय झालं, ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक 5 किलोमीटर. आता वेस्टला फेस आहे, लेफ्ट टर्न म्हणजे कुठे झालं, परत साऊथला गेलेला आहे, है ना, परत साऊथला गेलेला आहे. मग -5 मध्ये आपल्याला आणखीन 5 काय करायला लागतील, ऍड करावे लागतील. आता 5 किलोमीटर परत तो साऊथला गेलेला आहे. याचा अर्थ काय, -3 आणि -10. आलं लक्षात, -3 आणि -10. आता यामध्ये कधीही लक्षात ठेवा, जेव्हा एक कोऑर्डिनेटर जो आहे, म्हणजे समजा इथे 0 आणि इथं -5 आहे, त्यानंतर इथं -3 आणि -5 आहे. मग शेवटपर्यंत जर एका ठिकाणी जरी 0 असला तर आपल्याला प्युअरली वेस्ट, नॉर्थ, साऊथ किंवा ईस्ट असं डायरेक्शन उत्तर मिळतं. बट ज्या वेळेस आपल्याला काही अंक मिळतात, कोऑर्डिनेटरमध्ये अंक मिळतात, तेव्हा ते एकतरी नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट असं उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता तो जर डिरेक्शन नुसार जर बघायला गेलं, है ना, एकतर तो आलाय साऊथला 5 किलोमीटर, त्यानंतर तो 3 किलोमीटर वेस्टला गेलाय आणि परत 5 किलोमीटर इथे आलाय.
बरोबर. आता या ठिकाणावरून जर बघाल तुम्ही तर त्याचे डिरेक्शन कुठे आहे? इथे आहे, है ना? मग या ठिकाणावरून इथे डिरेक्शन म्हटलं तर कुठलं येणार आहे? साऊथ वेस्ट येणार आहे. बरोबर आहे ना? साऊथ वेस्ट असणार आहे ना, या डिरेक्शन मध्ये कुठलं डिरेक्शन आहे? साऊथ वेस्ट असणार आहे. मग जेव्हा असं डायरेक्टली काढलं तर असं काढू शकता किंवा असं काढलं तरी असं काढू शकता, है ना? -3 आणि -10 याचा अर्थ काय आहे? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. कुठला? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असा त्याचा अर्थ असतो. मग त्यानुसार जर आपण बघायला गेलो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस त्यानुसार आपला कुठला येणार आहे? साऊथ वेस्ट येणार आहे. आता एक्स आणि वाय कसं समजायचं? हा जो डिरेक्शन आहे आडवा ईस्ट आणि वेस्ट हा पूर्णपणे एक्स असतो आणि हा जो असतो तो असतो वाय. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग यानुसार -3, ठीक आहे, -3 एक्स आणि -10 वाय. एक्स आणि वाय. मग इथे एक्स हा आणि हा वाय. ठीक आहे, एक्स आणि वाय. मग कुठलं डिरेक्शन येणार आहे? डायरेक्टली साऊथ वेस्ट डिरेक्शन येणार आहे. समजलं? सो आय नो तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, त्यामुळे हा डायग्राम मी इथे घेतलेला आहे. नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट प्रत्येक ठिकाणी त्यांचं ऍक्सिस सुद्धा मी इथे दिलेलं आहे. नॉर्थ आणि साऊथ असेल तर त्यांना वाय आणि वाय ऍक्सिस लागतो. वेस्ट आणि ईस्ट असेल तर दोघालाही एक्स आणि एक्स ऍक्सिस लागतो. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, वेस्ट असेल तर मायनस, ठीक आहे, साऊथ असेल तरीही मायनस, ईस्ट असेल तर प्लस आणि नॉर्थ असेल तरी प्लस. ठीक आहे. मग आता नॉर्थ आणि ईस्ट असेल तर ते कुठला झाला? नॉर्थ ईस्ट झाला. राईट. मग या ठिकाणी एकतर एक्स आणि वाय असं आपण लिहितो. बरोबर. मग याचमुळे काय होतं? एक्स आणि वाय, एक्स ऍक्सिस कुठला आहे आपला? एक्स ऍक्सिस आहे ईस्ट. मग इथे प्लस आणि वाय ऍक्सिस काय आहे? तुमचा नॉर्थ आहे. मग नॉर्थ ईस्ट मध्ये प्लस आणि प्लस असं येणार. आलं लक्षात? त्याचप्रमाणे ईस्ट आणि साऊथ असेल तर साऊथ ईस्ट असणार आहे, है ना? आपण एक्स आणि वाय असं लिहितो. मग काय येणार? एक्स आणि मायनस म्हणजे प्लस आणि मायनस असं येणार आहे. साऊथ वेस्ट असेल तर काय येईल? या ठिकाणी दोन्हीही मायनस आणि मायनस येणार आहे. नॉर्थ ईस्ट असेल तर नॉर्थ वेस्ट असेल तर इथे काय येणार आहे? मायनस आणि प्लस येणार आहे. ठीक आहे. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण काय करतो? एक्स आणि वाय या पद्धतीने लिहितो. मग आपल्याला स्टार्टिंग पॉईंट होता आपला 0, 0 असणार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन मध्ये स्टार्टिंग पॉईंट 0, 0 असतो. त्यानंतर तो साऊथला गेला होता. साऊथ काय आहे? मायनस मध्ये आहे. वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस कुठे असतो? सेकंड पॉईंटला असतो. त्यामुळे 0 आणि -5. ठीक आहे. त्यानंतर तो 3 किलोमीटर कुठे गेलेला आहे? वेस्टला गेलेला आहे. मग वेस्ट कुठला आहे? एक्स ऍक्सिस आहे, है ना? एक्सच्या ठिकाणी 3 लिहिलं, वायच्या ठिकाणी 5 लिहिलं. परत तो साऊथला गेलेला आहे म्हणजे मायनस मध्ये गेलेला आहे आणि वाय ऍक्सिसला गेलेला आहे. मग वाय ऍक्सिस मध्ये आपल्याला 5 एक्स्ट्रा ऍड करायला लागतील या ठिकाणी, है ना? मग -3 -10 5 ऍड केले आपण. ठीक आहे. मग 10 किलोमीटर साऊथ, 3 किलोमीटर वेस्ट. हा जो सेंटर पॉइंट आहे तो कुठला आहे? साऊथ वेस्ट. आलं लक्षात? त्यामुळे आपलं राईट आन्सर जो होता तो आला होता साऊथ वेस्ट. समजलं?
पुढचा प्रश्न बघा. द पोस्ट ऑफिस इज द ईस्ट ऑफ द स्कूल while my house is the south of the school. The market is to the north of the post office. If the distance of the market from the post office is equal to the distance of my house from the school, in which direction is the market with respect to my school? बघा, तसं वाचायला तर सोपं वाटत नाहीये, अवघड वाटत आहे, बट ऍक्च्युअल मध्ये खूप सोपं क्वेश्चन आहे हा. सो डायरेक्शन वाईज जर बघितलं तर आपण एक काम करूया. ठीक आहे, डायरेक्शन वाईज बघूया आपण. द पोस्ट ऑफिस इज द ईस्ट ऑफ द स्कूल. आपण स्कूल जो आहे, एस म्हणजे स्कूल, स्कूलच्या ईस्टला काय आहे? पोस्ट ऑफिस. राईट, पोस्ट ऑफिस आहे. पुढे बघा, पोस्ट ऑफिस इज टू द ईस्ट ऑफ द स्कूल वाईल माय हाऊस इज द साऊथ ऑफ द स्कूल. आता स्कूलच्या साऊथ साईडला हाऊस आहे, घर आहे. ठीक आहे, हे झालं. पुढे द मार्केट इज टू द नॉर्थ ऑफ द पोस्ट ऑफिस. आता पोस्ट ऑफिस इथे आहे, पोस्ट ऑफिसच्या नॉर्थ साईडला मार्केट आहे. ठीक आहे, असं डायरेक्शन वाईज बघतो आहे आपण. बघूया, मार्केट आहे. ठीक आहे, द डिस्टन्स ऑफ द मार्केट फ्रॉम द पोस्ट ऑफिस इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ माय हाऊस. म्हणजे जितका हा डिस्टन्स आहे तितकाच स्कूल आणि हाऊसचा सुद्धा असायला पाहिजे, सिमिलर. ठीक आहे, म्हणजे समजा हे 4 किलोमीटर असेल तर हे सुद्धा 4 किलोमीटरच असायला पाहिजे. राईट. पुढे, इन विच डिरेक्शन द मार्केट विथ द रिस्पेक्ट टू माय स्कूल. हा सोपा आहे, है ना. स्कूल पासून मार्केट हे विचारले आपल्याला. आता हे नॉर्थ आहे, इथे तर आपण डिरेक्शन बघितलेले आहेत, आपले डिरेक्शन आहेत, है ना. मग ही साइड कुठली डिरेक्शन असणार आहे? ही साइड असणार आहे तुमची नॉर्थ ईस्ट. ऑप्शन आहे का नॉर्थ ईस्ट? आहे. ऑप्शन बी नॉर्थ ईस्ट एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे. सोप्या भाषेत हे आपल्याला उत्तर अशा पद्धतीने करता येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा. अ डिरेक्शन पोल वॉज सिच्युएटेड ऑन क्रॉसिंग. जी क्रॉसिंग असते, ट्रॅक समजा तरी चालेल किंवा चौक समजा तरी चालेल. ड्यू टू अन ऍक्सिडेंट टू द पोल turned in such a manner that the pointer which was showing east started showing south. Right? One traveler went to the wrong direction thinking it to be west. In what direction actually he was traveling? आता काय झालेलं आहे, क्रॉसिंगच्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यामुळे जो डिरेक्शन ईस्टला दाखवत होता तो बाण आता साऊथला दाखवत आहे. ठीक आहे, आता जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपण याचा वापर करूया. ठीक आहे, अगोदर पोल दाखवत होता इथे, जो ईस्टला आहे, तो आता दाखवतोय साऊथला, है ना. म्हणजे याचा अर्थ आता नवीन डिरेक्शन झालेलं आहे. काय झालेलं आहे, आता साऊथला जे आहे ते ईस्ट आलेलं आहे. मग इथे ईस्ट आहे तर इथे वेस्ट असेल, इथे वेस्ट असेल तर इथे असलं पाहिजे नॉर्थ, आणि इथे असलं पाहिजे काय, आपला साऊथ. ठीक आहे, आता त्यांनी काय समजलेलं आहे, ह्या नवीन डिरेक्शन नुसार, चुकीच्या बट नवीन डिरेक्शन नुसार तो वेस्ट आहे असं समजून गेलेला आहे. मग वेस्ट समजून तो इकडे गेलेला आहे, इकडे वेस्ट आहे असं समजून गेलेलं आहे. मग हे ऍक्च्युअल मध्ये कुठलं डिरेक्शन आहे? ऍक्च्युअल मध्ये तो आहे नॉर्थ डिरेक्शन. बरोबर, ऍक्च्युअल मध्ये कुठलं डिरेक्शन आहे? नॉर्थ डिरेक्शन आहे. मग आपलं राईट आन्सर काय असायला पाहिजे? ए नॉर्थ. आणि एक्झॅक्टली तेच राईट आन्सर आहे. काय आहे? नॉर्थ साइड. समजलं, डिरेक्शन चेंज झाल्यामुळे असं झालेलं आहे. त्याला समजलं की वेस्ट साइड ही इकडे आहे म्हणून तो तिकडे वळालाय, परंतु ती ऍक्च्युअल मध्ये कुठली आहे? नॉर्थ साइड. आणि त्याचा राईट आन्सर हेच आहे, नॉर्थ साइड. कारण प्रश्न आपल्याला विचारलेला आहे इन व्हॉट डिरेक्शन ऍक्च्युअली ही वॉज ट्रॅव्हलिंग. ठीक आहे, त्यामुळे नॉर्थ करेक्ट येतो. पुढचा प्रश्न बघा. आफ्टर वॉकिंग 6 किलोमीटर आय टर्न राईट अँड कवर्ड डिस्टन्स ऑफ 2 किलोमीटर, then turned left and covered distance of 10 kilometer. In the end, I was moving towards north. From which direction did I start my journey? ठीक आहे, असं विचारलेलं. आता इथे समजा तो अज्युम करूया आपण नॉर्थ साइडला डिरेक्शनला तोंड करून आहे. आफ्टर वॉकिंग 6 किलोमीटर, 6 किलोमीटर तो नॉर्थला गेलाय समजा 6 किलोमीटर. ठीक आहे, तिथून तो राईट टर्न घेतलेला आहे. राईट टर्न घेऊन तो 2 किलोमीटर चाललेला आहे. त्यानंतर त्यांनी डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि 10 किलोमीटर नंतर तो काय केलेला आहे? लेफ्ट टर्न घेतलेला आहे. ठीक आहे, 10 किलोमीटर, एक सेकंड. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, इन द एंड है ना, शेवटी काय झालेलं आहे? आय वॉज मुव्हिंग टुवर्ड्स द नॉर्थ. बरोबर आहे, नॉर्थला तो चाललेला आहे. फ्रॉम विच डिरेक्शन डिड आय स्टार्ट माय जर्नी. ठीक आहे, मग आपल्याला ते विचारले कुठल्या डिरेक्शनने केलंय, तर ऑब्व्हियसली साऊथने केलेलं आहे. आता इथून जर बघायला गेलं तर हे कुठलं डिरेक्शन आहे? साऊथ आहे त्यासाठी, है ना. तर साऊथ याचं उत्तर करेक्ट येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. रसिक वॉक्स 20 मीटर नॉर्थ, देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 30 मीटर, then he turns right and walks 35 meter.
then he turns left and walks 15 meter, then he again turns left and walks 15 meter. In which direction and how many meters away is he from his original position? आता बघा, पहिली गोष्ट तर आपल्याला हे व्यवस्थितपणे मांडणी करावं लागेल. इथे बघा या डिरेक्शन वरती है ना, नॉर्थ वाय आणि ईस्ट एक्स हे दोन्ही प्लस मध्ये असतात. राईट, आपण शिकलो आहे. साऊथ वाय आणि वेस्ट एक्स हे दोन्ही मायनस मध्ये असतात. राईट, हे गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे आपण लिहूनच ठेवूया. त्यानंतर बघा, आता रसिक वॉक्स 20 मीटर नॉर्थ, म्हणजे या ठिकाणावरून तो नॉर्थला आता वळालेला आहे. किती? 20 मीटर्स. मग प्लस मध्ये आहे है ना, आपल्याला एक्स आणि वाय हे काढायचं आहे. राईट, आता नॉर्थ हा वाय आहे. आता स्टार्ट पॉइंट तर आपण काय घेतो, नेहमी 0 आणि 0 असं घेतो. आता इथे आहे, पहिला आहे नॉर्थ. नॉर्थ म्हणजे काय? वाय. ठीक आहे, आणि प्लस मध्ये आहे. मग एक्स 0 आहे आणि वाय इथे आता काय येणार आहे? 20 मीटर्स. राईट, हे पहिला झाला. पुढे देन ही टर्न्स राईट. राईट, देन ही टर्न्स राईट. आता इथे आहे, इथून राईट घेतलाय त्याने, म्हणजे कुठे चालताय? ईस्टला आलेला आहे, म्हणजे एक्स. ठीक आहे, आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला येईल. पुढे काय आहे? ईस्टला आहे तो. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 30 आणि इथे 20. करेक्ट. त्याच्या पुढे बघा, देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 35 मीटर. आता राईट घेतलेला. राईट म्हणजे आता कुठे तो? आता तो साऊथच्या दिशेने तोंड करून आहे. साऊथ म्हणजे वाय आहे आणि मायनस मध्ये आहे. राईट, वाय आहे आणि मायनस मध्ये आहे. मग वायचा आपल्याला काय 20च्या जागी आता घ्यावं लागेल, म्हणजे 30 आणि 20 मध्ये 35 काय करावं लागेल? मायनस करावं लागेल, कारण वाय हा मायनस मध्ये येतो, साऊथ मायनस मध्ये येतो. राईट, मग 35 मायनस 20 केलं तर आपल्याला मिळतं 15. 15 कसं येईल? मायनस मध्ये, कारण आपण 20 मायनस 35 करतोय बरं का, आपल्याला समजण्यासाठी आपण 35 घेतला. सो किती येणार इथे? मायनस 15. ठीक आहे, पुढे बघा, देन ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक 15. आता इथून लेफ्ट, बरोबर, इथून लेफ्ट म्हणजे कुठे? आता परत तो ईस्टला. एक्स म्हणजे प्लस मध्ये, बरोबर, प्लस मध्ये. ईस्ट, ईस्ट म्हणजे एक्स, म्हणजे 30 मध्ये आता आपल्याला प्लस करावे लागतील. किती? 15 प्लस करावे लागतील. मग 15 प्लस केले तर 45 आणि मायनस 15. करेक्ट. पुढे देन ही अगेन टर्न्स लेफ्ट अँड वॉक 15. आता लेफ्ट घेतलंय, परत लेफ्ट म्हणजे नॉर्थ कडे तोंड केलंय. नॉर्थ म्हणजे प्लस आणि वाय. ठीक आहे, नॉर्थ म्हणजे प्लस आणि वाय. मग 45 हा जसंचा तसा, आणि वाय मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल, बरोबर ना. किती ऍड करायचे? 15 ऍड करायचे. म्हणजे मायनस 15 मध्ये जर प्लस 15 केले तर किती येईल? तर 0. बरोबर, मग आपल्याला किती मिळालं? 45 इतकं डिस्टन्स मिळालेलं आहे. मग 45 ऑप्शन मध्ये आहे का? आहे, ऑप्शन डी मध्ये आहे. फेस कुठे आहे? ईस्टला. ठीक आहे, आलं लक्षात? 45 मीटर्स तो चाललेला आहे आणि ईस्टला त्याचं आता डिरेक्शन असणार आहे. ठीक आहे, समजलं? अशा प्रकारे. पुढचा प्रश्न बघा, देर आर 4 टाउन्स पी क्यू आर अँड टी. ओके, क्यू इज टू द साउथ ईस्ट ऑफ पी, आर इज टू द ईस्ट ऑफ क्यू अँड साउथ ईस्ट ऑफ पी, and T is to the north of R in line with QP. In which direction of P is T located? बघा, सोपं आहे. या ठिकाणी आपल्या डिरेक्शन काढूनच व्यवस्थितपणे समजू शकतं. कॅल्क्युलेशन नुसार जर आपण काढलं तर थोडंसं अवघड जाऊ शकतं. अशा प्रश्नाला डिरेक्शन वाईजच आपण काढलं तर व्यवस्थितपणे आपल्याला कळू शकतं. ठीक आहे, देर आर 4 टाउन्स पी क्यू आर अँड टी. पी क्यू आर अँड टी असे 4 टाउन्स आहेत. ठीक आहे, क्यू जो आहे इज टू द साऊथ ईस्ट ऑफ पी. मग आपण पी ला काय करूया? पी ला आपण सेंटर पॉईंट ठेवूया इथे. P इज अ सेंटर पॉइंट. ठीक आहे, P च्या साऊथ वेस्टला काय आहे? Q आहे. साऊथ वेस्ट म्हणजे कुठे? हे साऊथ वेस्ट. कोण आहे? Q आहे. ठीक आहे, साऊथ वेस्टला Q आहे. ठीक आहे, हे डिरेक्शन लक्षात ठेवा बरं का, हे आपण काढलेले इथे. त्यानंतर पुढे बघा, R इज टू द ईस्ट ऑफ Q. आता Q च्या ईस्टला आपण एक्झॅक्टली ईस्टला काय करूया? कोणाला ठेवूया? R ला ठेवूया. आता त्याच्या पुढे काय म्हटलंय बघा, साऊथ ईस्ट ऑफ पी है ना. आर इज द ईस्ट ऑफ क्यू. क्यूच्या ईस्टला आर आहे आणि साऊथ ईस्ट पीच्या साऊथ ईस्टला आहे. आता हे साऊथ ईस्ट बरोबर आहे, बरोबर आलेलं आहे साऊथ ईस्ट है ना. पीच्या साऊथ ईस्टला आर आहे आणि क्यूच्या ईस्टला आहे आर. पुढे बघा, टी इज टू द नॉर्थ ऑफ आर. आरच्या नॉर्थला म्हणजे एक्झॅक्टली सरळ वरती कोण आहे? जस्ट अ सेकंड.
व्यवस्थितपणे घेऊया आपण, है ना. एक्झॅक्टली आरला, आरच्या नॉर्थला कोण आहे, टी आहे, है ना. आणि पुढे काय म्हटलंय, इज टू द नॉर्थ ऑफ आर इन लाईन विथ क्यू पी, म्हणजे क्यू पी आणि टी, या क्यू पीच्या लाईनलाच टी सुद्धा असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता हे लाईनला व्यवस्थितपणे आलेलं आहे. पुढे इन विच डिरेक्शन ऑफ पी इज टी, आता पी च्या कुठल्या डिरेक्शनला टी आहे, तर ऑब्विस आहे इथे जर सरळ आपण बघितलं तर ही कुठली डिरेक्शन आहे, एक तर नॉर्थ आणि ईस्ट, म्हणजे हे नॉर्थ ईस्ट असणार आहे. मग नॉर्थ ईस्ट आहे का ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन ए नॉर्थ ईस्ट हे एक्झॅक्टली बरोबर आहे. आता तुम्ही कन्फ्यूज नका हो, बघा हेच प्रश्न, हे माझे बनवलेले प्रश्न किंवा कुठून घेतलेले प्रश्न आहेत, हे तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. समजलं, तुमच्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता डिरेक्शनचा. पुढचा प्रश्न बघा, द डोर ऑफ बीज हाऊस फेसेस ईस्ट फ्रॉम द बॅक साइड ऑफ हिज हाऊस. बी वॉक्स स्ट्रेट 50 meters. Again he walks 25 meters after turning to his left. Then he turns to his right and walks 50 meters. Finally, he turns towards the north and walks 25 meters and stops. Okay. What is the distance between the starting and end point? आता बघा याला आपल्याला डायरेक्शन वाईजच करावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल. एक तर त्याचं ईस्ट साईडला घराचं तोंड करून तोंड केलेलं आहे किंवा फेस आहे घराचं, बी त्याचं हाऊस आहे. ठीक आहे, ईस्ट साईडला. फ्रॉम द बॅक साईड म्हणजे उलट्या साईडने, है ना. बी काय करतोय, चालत जातोय किती, 50 मीटर. बघा इथे कॅल्क्युलेशन कसं होतं. अगेन ही वॉक्स 25 मीटर टर्निंग टू द हिज लेफ्ट, म्हणजे लेफ्टला तो वळलेला आहे, किती गेलेला आहे, 25 मीटर. करेक्ट. तिथून पुढे बघा काय झालंय, 25 मीटर नंतर तो अगेन ही टर्न्स इन द राईट, म्हणजे राईटला वळलेला आहे आणि किती गेलेला आहे, 50 मीटर. आणि त्यानंतर फायनली ही टर्न्स टू द नॉर्थ, म्हणजे नॉर्थ साईडला वळलेला आहे किती, 25 मीटर. म्हणजे इथेही आणि इथेही तेवढाच डिस्टन्स आहे, म्हणजे हे आणि हे दोन्हीही तेवढाच डिस्टन्स आहे. इथे हे आणि हे तेवढाच डिस्टन्स आहे. मग काय विचारलंय की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द एंड पॉइंट, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट हा होता आणि एंड पॉइंट हा होता, बरोबर. मग या ठिकाणी हे 50 आणि या ठिकाणी हे 50, राईट. 50 आणि 50 किती होतात, 100 मीटर. ऑप्शन आहे का, येस, ऑप्शन बी 100 मीटर या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, सोपा होता प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, सिमिलर त्याच टाइप्स आहे. वन डे रवी लेफ्ट होम अँड सायकल 10 किलोमीटर साऊथवर्ड, साऊथ साईडला तो 10 किलोमीटर सायकल पळवत गेला. टर्न राईट अँड सायकल 5 किलोमीटर, पुढे तो उजवा टर्न घेतला आणि 5 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत गेला. परत उजवीकडे टर्न घेतला, टर्न राईट अँड सायकल 10 किलोमीटर, आता तो पुढे राईट टर्न घेऊन 10 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत गेला. पुढे टर्न लेफ्ट अँड सायकल 10 किलोमीटर, 10 किलोमीटर पर्यंत परत तो पुढे लेफ्ट टर्न घेऊन चालवत गेला. हाऊ मेनी किलोमीटर्स विल ही हॅव टू सायकल टू रीच हिज होम स्टेट, आता परत त्याला घरी जायचं असेल तर त्याने किती किलोमीटर पर्यंत सायकल चालवावी लागेल, है ना. सोपं आहे बघा, एक तर आपण एक बिंदू तयार केलेला आहे, इथून तो काय केलेला आहे, साऊथवर्ड साईडला 10 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. तिथून त्याने काय केलेलं आहे, राईट टर्न घेतलेला आणि 5 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, तिथून पुढे त्याने परत राईट टर्न घेतला आणि 10 किलोमीटर पर्यंत आलेला, म्हणजे एक्झॅक्टली तेवढाच डिस्टन्स. ठीक आहे, जिथून त्याने स्टार्ट केलं होतं आणि साऊथवर्ड 10 गेलाय, तेवढाच डिस्टन्स त्याने 5 किलोमीटर जाऊन परत इथून 10 किलोमीटर पर्यंत घेतलेला आहे, एक्झॅक्ट तेवढाच. ठीक आहे, त्यानंतर बघा, देन ही टर्न लेफ्ट अँड सायकल 10 किलोमीटर, परत इकडे गेलेला आहे 10 किलोमीटर पर्यंत लेफ्ट टर्न घेऊन. ठीक आहे, आता प्रश्न असा आहे, हाऊ मेनी किलोमीटर्स विल हॅव टू सायकल टू रीच हिज होम, म्हणजे इथून इथपर्यंत जायला त्याला किती वेळ, किती किलोमीटर जावं लागेल, एकतरी 10 किलोमीटर आणि इथलं 5 किलोमीटर, हे टोटल होणार आहे किती, एकतरी ते 10 आणि ते 5, है ना. 10 + 5 किती, 15 किलोमीटर आहे का, 15 आहे, ऑप्शन बी 15 किलोमीटर. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, एक्झॅक्टली सेम तसंच होतं जो याच्या मागचा प्रश्न होता. आता बघा, हा जो प्रश्न आहे या ठिकाणी नंबर्स म्हणजे किलोमीटर, मीटर हे पण कॅल्क्युलेट करायचं आणि डिरेक्शन पण करायचं. पण जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा सगळ्यात जास्त सोपी पद्धत असते डिरेक्शन काढायची, है ना. डिरेक्शन जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर आपल्याला ऑप्शन्स मध्ये नंबर्स काढायची गरज नाही, कॅल्क्युलेट करायची गरज नाही. कसं ते मी तुम्हाला सांगतो. कुनॉल वॉक्स 10 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे, एक बिंदू घ्या, नॉर्थला तो गेलाय किती, 10 किलोमीटर. ठीक आहे, फ्रॉम देअर ही वॉक 6 किलोमीटर टुवर्ड साऊथ, परत इथूनच तो काय केलेला आहे, इथूनच परत खाली आलाय 6 किलोमीटर पर्यंत.
म्हणजे एवढा 4 किलोमीटरचा भाग आणखीन राहिलेलाच आहे ना. 6 किलोमीटर पर्यंत तो परत खाली आलाय इथूनच या पॉईंटवरूनच. देन ही वॉक्स 3 किलोमीटर ईस्ट, म्हणजे ईस्ट साईडला 3 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. किती? 3 किलोमीटर पर्यंत, राईट. म्हणजेच असाच गेलाय सरळ, है ना. परत त्याच दिशेने असा खाली आलेला आहे, है ना. किती किलोमीटर? 3 किलोमीटर, है ना. एकतर हे लाल कलरमध्ये जो आहे तो आहे 10 किलोमीटर, तो नॉर्थला गेलाय, आणि प्लस ब्ल्यू कलरमध्ये तो तिथूनच परत आलेला आहे. किती किलोमीटर? 6 किलोमीटर, राईट. उरलेला जो भाग आहे तो आहे 4 किलोमीटरचा. नंतर इथून तो गेलेला आहे 3 किलोमीटर, राईट. हा जो बिंदू आहे इथून ते इथपर्यंत कुठलं डिरेक्शन आहे? हे नॉर्थ आहे, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे, हे साऊथ आहे, आणि हे नॉर्थ आणि ईस्टच्या मधला असणार आहे नॉर्थ ईस्ट. ऑप्शन मध्ये नॉर्थ ईस्ट आहे का? ऑप्शन मध्ये नॉर्थ ईस्ट आहे. ठीक आहे. दुसरा ऑप्शन आहे नॉर्थ ईस्ट नावाचा, किंवा नॉर्थ ईस्ट असलेला ऑप्शन दुसरा दिसतोय का? नाही. एक आहे वेस्ट, एक आहे वेस्ट ईस्ट, आणि नन ऑफ दिस. तर यामध्ये नॉर्थ ईस्ट आहे. मग यामध्ये कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? नाही. नॉर्थ ईस्ट डायरेक्टली आपल्याला चूज करायचे. ठीक आहे. सो असं सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. डिरेक्शनचे हे प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण लाईव्ह सेशन्स मध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे, आणि पुढेही करणार आहोत तुमच्या प्रिपरेशनसाठी. मॅथमॅटिकल असतील, डिरेक्शन असतील, सिटिंग अरेंजमेंट असतील, या सर्व गोष्टी आपण लाईव्ह सेशन्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे मी स्टेप्स सांगितलेले आहेत ते स्टेप्स फॉलो करून तुम्हाला कोर्स जॉईन करायचे, किंवा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करा, आणि लाईव्ह सेशन्स जे आहेत ते अटेंड करा. सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तिथे सॉल्व्ह करून मिळतील. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन. एक लक्षात ठेवा, जेव्हा क्वेश्चन मार्क तुमच्या क्वेश्चन मध्ये असतो किंवा तुमच्या प्रश्नामध्ये असतो, तर त्याचा अर्थ असतो की आपल्याला मिसिंग नंबर शोधायचा आहे. बट जेव्हा क्वेश्चन नंबर नसतो, तेव्हा आपल्याला दोषी नंबर काय, म्हणजेच याच्यामध्ये चुकीचा नंबर कुठला आहे तो शोधायचा असतो. ठीक आहे. पुढे काही प्रश्न आहेत अशाच प्रकारचे, मी तुम्हाला सांगेन. या प्रश्नामध्ये आपल्याला मिसिंग नंबर शोधायचे. बघा, 13 दिलंय, 32, 24, 43, 35, क्वेश्चन मार्क, 46, 65, 57 आणि 76. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर इथे 13 नंतर 32 आलेलं आहे, म्हणजे यामध्ये थोडंसं प्लस झालेलं आहे. आणि इथून जेव्हा 24 वरती गेलाय याच्यात मायनस झालेलं आहे. परत इथे या ठिकाणी प्लस झालाय, इथे मायनस झालाय, है ना. मग इथे त्या पॅटर्न नुसार काय यायला पाहिजे? इथे प्लस यायला पाहिजे, इथे मायनस, परत प्लस, परत मायनस, परत प्लस, राईट. मग आता 13 ते 32 मध्ये किती ऍड झालेले आहेत? तर 13 ते 32 मध्ये तुम्ही मोजाल तर यामध्ये 19 ऍड झालेले आहेत. 13 आणि 19 किती होतात? 13 प्लस 19 होतात 32, करेक्ट. त्यानंतर 13 आणि 24 मध्ये डिफरन्स किती आलेला आहे? तर 32 आणि 24 मध्ये किती डिफरन्स आलाय? तर 32 मधून जर तुम्ही 8 काढले तर होतात 24. त्यानंतर बघा, 24 मध्ये किती ऍड केलेत तेव्हा 43 येतात. 24 मध्ये ऍड केलेले आहेत किती? 19. बरोबर आहे का? 19 ऍड केलेत तेव्हा काय आलेलं आहे? तुम्हाला आन्सर आलेलं आहे तुमचं 43, है ना. आता याच पॅटर्न नुसार तुम्ही काय करा, पुढे 43 मधून जर तुम्ही 8 काढले तर किती होतात? होतात 35. मग +19 - 8 +19 - 8 अशा प्रकारचा पॅटर्न इथे दिसून येत आहे. मग या पॅटर्न नुसार आता आपल्याला काय करावं लागेल? +19 करावं लागेल. मग 35 मध्ये आपल्याला +19 जर आपण केलं तर किती आन्सर येतो? तर आन्सर येतो 54. 54 आहे का ऑप्शन मध्ये? आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन बी आहे. त्यामुळे ऑप्शन बी आपला करेक्ट येतो आहे. आणि हे लक्षात ठेवा, हे प्रश्न हे तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा विचारले जातात, आणि हे प्रश्न पूर्णतः स्लॉट 1, 2, 3, 4 मधले असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही समजण्यासाठी. ठीक आहे. तर 54 इथे आन्सर आलेला आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही बघाल 54 है ना, 54 मधून जर आपण -8 केले तर किती आन्सर येतं? आपलं आन्सर येतं 46. बरोबर आहे. तर त्या पॅटर्न नुसार आपला आन्सर जो आहे तो बी येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 1, 3, 10, 21, 64, 129, 356, 777 दिले. बरोबर आहे. याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे का? नाही. मग क्वेश्चन मार्क नाही म्हणजे याचा अर्थ काय? ते आपल्याला दोषी आकडा शोधायचा आहे, है ना. दोषी आकडा म्हणजे
जो आकडा या पॅटर्न नुसार चालत असताना पॅटर्न मध्ये तो बसत नाहीये, असा आकडा आपल्याला शोधायचा आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी पॅटर्न कसं दिलंय बघा, 1 नंतर 3 आहे है ना. 1 गुणिले 2 केलं तर 2 येतं, मग त्यामध्ये प्लस 1 केलं तर 3 येतं. बरोबर आहे. आता 1 गुणिले 2 केलं प्लस 1 केलं तर 3 आन्सर येतं. मग 3 गुणिले 2 केलं प्लस 1 केलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे. पण आलंय काय? 10 आलंय. बरोबर आहे. मग 3 गुणिले 3 केलं प्लस 1 केलं तर आन्सर येतो 10. ठीक आहे. आता याच्यानंतर काय आहे? 10 आहे. 10 गुणिले 2 प्लस 1 केलं तर 21 येतं. समजलं? मग 2, 3, 2 आणि परत इथे आपण 3 केलं म्हणजे 21 गुणिले 3 प्लस 1 केलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 64. कळालं? पॅटर्न कसा आहे? गुणिले 2 प्लस 1 गुणिले 3 प्लस 1 गुणिले 2 प्लस 1 गुणिले 3 प्लस 1 असा हा पॅटर्न आहे. मग या पॅटर्न नुसारच आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. अगोदर मला हे व्यवस्थितपणे खोडून घेऊ द्या. आपल्याला स्पेस पाहिजे थोडासा. आता गुणिले 3 झालेला आहे. तर 64 गुणिले 2 प्लस 1 जर आपण केलं, बेदोनी 4 बेसक 12 है ना. सॉरी बेचोक 8 आणि बेसक 12 यानुसार आपल्याला 129 आन्सर यायला पाहिजे. आलेला आहे. आता 129 गुणिले 3 प्लस 1 केलं तर आन्सर यायला पाहिजे 388. बरोबर आहे. 388 यायला पाहिजे. इथे काय 356. मग या ठिकाणी आकडा जो आहे चुकीचा तो आहे 356. कारण इथे 388 यायला पाहिजे. बरोबर आहे ना. 388 आलं आणि समजा 388 गुणिले 2 प्लस 1 जरी तुम्ही केलं तर आन्सर 777 बरोबर येतं. है ना. बघा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा आन्सर बरोबर येतं का. है ना. त्यानुसारच आपल्याला करायचं. 388 गुणिले 2 प्लस 1 केलं तर 300 आपलं 777 हे बरोबर जुळत आहे. पण 356 जुळत आहे का? नाही जुळत आहे. त्यामुळे आपला राईट आन्सर आहे ऑप्शन डी, जो की दोषी आकडा आहे. दोषी आकडा म्हणजे चुकीचा आकडा आहे जो की पॅटर्न मध्ये बसत नाहीये. समजलं? क्वेश्चन मार्क आला तर मिसिंग नंबर, क्वेश्चन मार्क नसेल तर दोषी नंबर. पुढचा प्रश्न बघा. आता मोठा आकडा आहे थोडासा. ठीक आहे. 40,960, 10,240, 2,560, 640, 240, 10. आता जवळपास बघायला गेला तर पॅटर्न नुसारच समजायला पाहिजे आपल्याला. मोठा आकडा आहे त्यामध्ये कमी 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 होत गेलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी मोठे आकडे असतात तेव्हा म्हणजे ज्यामध्ये स्पेस नाहीये समजा. आता 40, 96, 0 असं असतं तर 3 आकडे आपल्याला सोबत दिलेत. बरोबर आहे. पण इथे एकच आकडा आहे जो मोठा आहे. आणि त्यानंतर बाकीचे पुढचे जे आकडे आहेत ते कमी कमी होत गेलेले आहेत. याचा अर्थ काय? इथे कुठे ना कुठेतरी भागाकार झालेला आहे. बरोबर आहे. मग भागाकार जर आपण व्यवस्थित करून बघितलं तर काय आन्सर यायला पाहिजे किंवा काय पॅटर्न यायला पाहिजे है ना. आता 40,960 है ना भागिले 4 जर आपण केलं तर किती आन्सर यायला पाहिजे? 4 1 4 0 है ना. 4 2 8 1 उरला, 4 चौक 16 1 किती येतं? 10,240 आहे का? बरोबर आहे है ना. आता 10,240 ला परत 4 ने भाग दिला तर किती यायला पाहिजे? 4 2 8 है ना. उरले किती? 2 उरले 22. राईट. 4 पंचे 20 उरले किती? 2 उरले, झाले किती? 24. बरोबर आहे. 4 सक्कम 24 आणि 0 2,560 आहे का? 2,560 बरोबर आहे. बरोबर आहे ना. यानुसार आपण जर तसंच भागिले 4 असं केलं है ना, म्हणजे 2,560 भागिले 4 तर आपण केलं है ना, तर आन्सर किती यायला पाहिजे? 640 यायला पाहिजे. 640 पॅटर्न मध्ये बसतोय. परत 640 भागिले 4 जर आपण केलं है ना, तर आन्सर काय यायला पाहिजे? आन्सर यायला काय पाहिजे बघा, एकदा करून बघूया आपण है ना. 4 1 4 उरले किती? 2. 4 सक्क 24 है ना, आणि झालं 0. 160 यायला पाहिजे. आलंय काय? 200. मग यामध्ये दोषी आकडा कुठला आहे? दोषी आकडा 200 आहे. ते क्वेश्चन मार्क आहे का? नाही. क्वेश्चन मार्क असतं तर मिसिंग नंबर काढला असता. इथे दोषी संख्या आहे. दोषी संख्या आपलं 200 आहे. 200 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन बी. ठीक आहे. समजलं? पुढे बघा. 2,880, 480, 92, 24, 8, 4, 4 असं दिलेलं आहे. क्वेश्चन मार्क आहे का? नाही. मग हा पण कुठला प्रश्न आहे? हा पण दोषी संख्या ओळखण्याचा प्रश्न आहे.
ठीक आहे. आता सेम मागचा जो प्रश्न होता त्याचप्रमाणे इथे पॅटर्न सुद्धा आलेला आहे. कमी कमी होत गेलेली आहे मोठ्या संख्येवरून, राईट? या ठिकाणी पण जर आपण सेम पॅटर्न वापरला तर उत्तर बरोबर येईल का हे आपण बघूया, है ना. 2880 है ना, भागिले आपण 480 जर केलं तर आपल्याला एक्झॅक्टली संख्या कितीने भागाकार केले हे आपल्याला कळेल, है ना. याचा आन्सर येईल 6, राईट. याचा आन्सर काय येईल? 6 येईल, बरोबर. मग आता आपण उतरत्या क्रमाने करत जाऊया, बरोबर आहे. मग 480 ला जर आपण 5 ने भागलं, बरोबर आहे. 480 ला आपण 5 ने भागलं तर 96 आन्सर यायला पाहिजे, राईट. 96 ला आपण 4 ने भागलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 24 यायला पाहिजे. 24 ला आपण 3 ने भागलं तर आन्सर 8 यायला पाहिजे. बघा आता 2880, 480, 96 यायला पाहिजे. त्यानंतर 24 आणि 8 बरोबर आलाय. मग इथे 92 दिलेला आहे. इथे किती यायला पाहिजे? 96 यायला पाहिजे. मग क्रम बरोबर येणार आहे. मग त्यानुसार क्रम बरोबर यायला पाहिजे, है ना. मग इथे दिले काय? 92 दिले. मग 92 ही कुठली संख्या आहे? 92 ही दोषी संख्या आहे. 92 ही चुकीची संख्या आहे. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, 92. पुढचा प्रश्न बघा, लेटर सिरीजचा आहे. आपण लेटर सिरीज वरती सुद्धा काही प्रॅक्टिस केलेली आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. ओके. आता या ठिकाणी बघा, असे प्रश्न सोडवण्यासाठी अगोदर आपल्याला रफली ए टू झेड अल्फाबेट्स आणि 1 ते 26 पर्यंत त्यांना नंबर द्यायचे आहेत, बरोबर आहे. जसे की ए ला 1, बी ला 2, सी ला 3 असं दिलेलं आहे, करेक्ट. यानुसार आपल्याला काय करायचं आहे? सोडवता येईल व्यवस्थितपणे, आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघाल EJOTYDINSXCH असं दिलेलं आहे, बरोबर आहे. आता ई आहे, जे आहे आणि ओ आहे, बरोबर आहे. प्रत्येकामध्ये 4 अल्फाबेट आहेत, करेक्ट. ईच्या आणि जेच्या मध्ये 4 अल्फाबेट आहेत. जे आणि ओच्या मध्ये 4 अल्फाबेट आहेत, बरोबर आहे. आणि प्रत्येक अल्फाबेट जे इथे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 4चा डिफरन्स आहे. आता TYD बघा, TYD मध्ये आपण आता पाहूया, है ना. टी कुठे आहे? इथे टी आहे, है ना. इथे वाय आहे आणि इथे डी आहे. ठीक आहे. टी आणि वायच्या मध्ये 4 आकडे आहेत. वाय आणि डी च्या मध्ये 4 आकडे आहेत किंवा 4 अल्फाबेट आहेत. ठीक आहे. त्याचनुसार INS आणि XCH मध्ये सुद्धा आहे. आता XCH च्या नंतर काय असेल? मग इथे रॅन्डमली कुठलाही असू शकतो. मग आपल्याला ऑप्शन्स मध्ये बघावे लागतील की कुठल्या ऑप्शन्स मध्ये सेम पॅटर्न नुसार डिफरन्स आलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन ए जर बघाल तुम्ही, है ना, ऑप्शन ए मध्ये आपण पाहूया, राईट. मी अगोदर हे खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ऑप्शन ए मध्ये काय दिलेलं आहे? दिलेला आहे एम, राईट. एम, त्यानंतर आर आणि डब्ल्यू, राईट. यामध्ये 4 आहेत का? या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 4 आहेत का? आहेत. ठीक आहे. यामध्ये हा ऑप्शन तर एक्झॅक्टली करेक्ट होत आहे. परंतु आपल्याला बाकीचे पण चेक करावे लागतील. MSX आहे का? बघा, एम 4 आकडे सोडून एस यायला पाहिजे, पण इथे आर आलेला आहे त्यामुळे हा येत नाही. NRWC ऑप्शन बघा, एम दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर 4 आकडे सोडले तर आर येतो आहे, बरोबर आहे. सॉरी, एन आहे नाही का. एन मध्ये 4 आकडे सोडले तर एस यायला पाहिजे, पण इथे आर आलेला आहे, हे सुद्धा चुकीचा ठरतो. NSX, एन नंतर किती काय आलं पाहिजे? आर यायला पाहिजे, इथे एस आलेला आहे, हे सुद्धा चुकतो आहे. ठीक आहे. अलग लक्षात. सो अशा प्रकारे हे तर आपल्याला कंपल्सरी काढावंच लागेल. त्यानुसार आपला वेळ वाचेल आणि व्यवस्थितपणे सोडवता येतील. कारण एकदाच आपल्याला ते काढायचं, नंतर लेटर सिरीजचे कितीही प्रश्न आले तर ते तिथे लागू होणार आहे. तिथे आपल्याला काय होणार आहे? तिथे उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सो असा हा प्रश्न आहे लेटर सिरीजचा आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघा, यामध्ये काय विचारले की पुढे कोणते 2 आकडे येतील, म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. 2 आकडे येतील म्हणजे 2-2चं इथं आता सिरीज आहे बरं का. या ठिकाणी 2, 44, 4, 41, 6, 38, 8 आणि पुढे काय असेल ते विचारलेलं आहे. ठीक आहे. आता इथे जर बघाल 2, 4, 6 आणि 8 आलेला आहे. मग एक आकडा सोडून पुढचा काय असायला पाहिजे? 10 असायला पाहिजे, है ना. आणि या ठिकाणी एक वेगळा आकडा असला पाहिजे. मग यामध्ये काय डिफरन्स आहे बघा, 44, 41, 38. प्रत्येक ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल
तर -3 झालेलं आहे. 44 है ना, -3 किती होतात? 41 होतात. 41 -3 केलं तर होतात 38, राईट. मग 38 -3 केलं तर किती उत्तर यायला पाहिजे? 35. मग इथे 35 यायला पाहिजे. 35 आणि 10. मग 35 आणि 10 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन सी. ठीक आहे. पुढे 25, 49, 121, 169 आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे मिसिंग फिगर. ठीक आहे. मिसिंग फिगर इथे आलेला आहे. मग यामध्ये बघा व्यवस्थितपणे जर तुम्ही बघाल, है ना, 25 हा कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. ठीक आहे. 49 हा कशाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 121 हा कशाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. मग तुम्ही व्यवस्थित पॅटर्न बघा. 5, 7, 11 हे काय आहेत? हे तुमचे प्राईम नंबर आहेत, है ना. मग 11 नंतर प्राईम नंबर काय येतो? 11 नंतर तुमचा प्राईम नंबर येतो 13. मग 169 हा 13चा वर्ग आहे, है ना. आणि 13 नंतर कुठला येतो? 17 येतो. मग 17चा वर्ग काय आहे? 17चा वर्ग आहे 289. मग 289 आहे ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन सी. ठीक आहे. अशा प्रकारे तर हा याचा पॅटर्न आहे.